आमच्याकडे दाखवलेला आहे. आम्ही शेवटच्या काळात आहोत. वचन आहे आम्ही शेवटच्या काळात जगतो. माझ्या प्रियानं आजची परिस्थिती जर अवतीभोवतीची बघितली, आपला पूर्ण भारत देश, आपला महाराष्ट्र, आपलं पुणे नाशिक सगळं आपण जर बघितलं, सगळीकडच्या घटना जर ऐकल्या, पेपर जर सतत वाचला आणि जर टीव्हीवर बघत बसलो बातम्या, तर आपल्याला कळतंय आपण शेवटच्या दिवसात आहोत. असुरक्षिततेची स्थिती, भयानक स्थिती, हादरवून सोडणारी, दुःखित करणारी, निराश करणारी असं वातावरण सगळीकडे आहे. माझ्या प्रियांनो, हे अचानकच झालंय असं नाही, पण हे चालू आहे कोरोना येण्याच्या आधीपासून. आम्ही खरोखरच शेवटच्या काळामध्ये आहोत. कोरोना येण्याच्या आधीपासून शेवटच्या काळामध्ये जे जे सांगितलेलं आहे वचनामध्ये, त्या प्रत्येक गोष्टी घडतात, प्रत्येक गोष्टी. आणि आता वचन वाचणार आहात, तुम्हाला त्याची जाणीव होईल. दुसरे तिमोथी याचा 3रा अध्याय, मी तो अध्याय पूर्ण वाचत आहे, छोटा अध्याय आहे. लक्ष देऊन ऐका, एक एक वचन लक्ष देऊन ऐका. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील. पाऊल लिहितोय स्वतः तिमोथीला. तिमोथीवर त्याचं खूप प्रेम होतं आणि तिमोथीला पास्टर म्हणून त्याला उभं करायचं होतं. कान देऊन प्रत्येकाने ऐका, कारण तुमच्याकडून देवाला कार्य करून घ्यायचं आहे. प्रियांनो, देव तुम्हाला उभं करत आहे आणि ज्याला तुम्हाला उभं करत आहे लोकांसाठी, अनेकांसाठी, हजारोंसाठी तुमची नेमणूक करत आहे. अनेकांना परमेश्वराकडे तुम्हाला घेऊन यायचं. फक्त त्याचं वचन ऐकून स्वतःला भरायचं, स्वतःला बदलायचं नाही, तर ते वचन दुसऱ्यांनाही जाऊन सांगायचंय. त्या कार्यासाठी देव तुम्हाला तयार करत आहे. मागे मी तुमच्यासंगी हे बोललेली आहे. म्हणून ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ज्याच्या कानामध्ये वचन पडत आहे त्यांनी काळजीपूर्वक वचन ऐका, की तुम्हाला हे दुसऱ्याला जाऊन सांगायचं आणि शिकवायचं आहे. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील, हे समजून घे, हे समजून घे. शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण मनुष्य स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारे, आई बापास न मानणारे, कृतज्ञ, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी. बघताय तुम्ही सगळीकडं, ऐकताय, चहाड, असंयमी, संयमच नाही, कंट्रोलच नाही, क्रूर, चांगल्यावर प्रेम न करणारी, चांगल्या व्यक्तींवर प्रेम न करणारी, चांगल्यावर प्रेम न करणारी, विश्वासघातकी, हूड, हूडला स्ट्रॉंग हेडेड म्हणणार, स्वतःच मत खरं करणारी, त्याला हूड म्हणतात. प्रेम मद्यांध, मद्य पिणारी, मद्यांध, देवावर प्रेम न करणारी, विषयावर प्रेम करणारी, सुभक्तीचे केवळ स्वरूप दाखवून, सुभक्तीचे म्हणजे मी खूप चांगले धार्मिक आहे, चांगले भक्ती करते, चांगले वर्शिप करते, चांगली प्रार्थना करते, सुभक्तीचे स्वरूप दाखवून स्वतःवर तिचा संस्कार नाही, अशी ती होती. अशी पिढी शेवटच्या काळी होती. त्याचपासून दूर राहा, त्याचपासून दूर राहा. जे लोक घरात हळूच शिरून, जे लोक म्हणजे हे जे असे लोक घरात हळूच शिरून, पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, सदा शिकत असूनही त्याच्या लोकांना आणि दुसऱ्या अजून सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रिया वश करतात. अशा भोळ्या स्त्रियांना वश करतात. त्यापैकी ते आहेत यान्नेस, याब्रेस, हे 2 व्यक्ती आहेत. मिस्राच्या काळामध्ये होते. फारोच्या काळामध्ये ज्यावेळेला मोजेसने चमत्कार केलेले होते त्यावेळेला ते असणारे होते. ते इजिप्शियन होते, मिस्री होते.
यानेस व याब्रेस यांनी असे मोशेला अडवले. त्यांनी जसे मोशेला अडवले, त्यांनी मोशेच्या कार्यामध्ये अडकण आणलं, तेही सत्याला अडवितात. हे बुद्धिभ्रष्ट बनलेले व विश्वासा संबंधाने कसोटीस न उतरलेले. विश्वासाची कसोटी होती आमचा प्रॉब्लेम येतात त्यावेळेला. आमच्या विश्वासाची कसोटी होती आजारामध्ये, दुःखामध्ये, कर्जामध्ये, निराशेमध्ये. जी कसोटी झाली विश्वासाची, त्या कसोटीला ते उतरलेले नाही, माघारी फिरलेले असे लोक आहेत. कसोटीस न उतरलेले असे आहेत तरी हे अधिक सरसावणार नाहीत, कारण जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले तसे यांचेही सर्वांना उघड होईल. त्यापासून तिमोथेने आपला बचाव कसा करावा हे पावलांनी पुढे सांगितलंय. तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर ही ओळखून आहेस, पुढे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अंतुकियात, इकुन्यात व लुकात जी संकटे मजवर आली, पावलाने जे त्या संकटांना तोंड दिलं, ती सोसण्यात व माझा जो छळ झाला तो सहन करण्यात मला तू अनुसरलास. म्हणजे तिमोथेने त्यांना सगळीकडे साथ दिलेली होती. त्या सर्वातून प्रभूने मला सोडविले, जे ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य घालविण्यास पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. जे परमेश्वराच्या मार्गाने चालतात त्या सगळ्यांना सैतानी लोक किंवा सैतान अंतःकरणात शिरल्यानंतर तो त्यांचा देवाच्या लोकांचा छळ करतो. त्याच्यातून सगळ्यांना देवाचं कार्य करणाऱ्या लोकांना जावं लागतं. आणि दुष्ट व बंधू मनुष्य ही फसवून व स्वतः फसवून दुष्टपणाने अधिक पुढे सरसावतील. तू ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास आणि तुला पवित्र शास्त्राची माहिती बालपणापासून आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमधील तुझ्या विश्वासाच्या द्वारे तारण प्राप्तीसाठी तुला ज्ञानी करावयास समर्थ. जे शिकवलंय म्हणजे पॉल हा त्याचा कोण होता? पास्टर असल्यासारखा, त्याला परमेश्वरामध्ये चालवणारा होता, त्याला पिता म्हणून तो होता तिमोथेला. तो म्हटला हे सगळं तू माझ्यापासून, बायबलविषयीचं ज्ञान तू सगळं माझ्यापासून घेतलेलं आहे आणि तू त्याद्वारे तारणासाठी तुला ज्ञानी करावयास ते सर्व ज्ञान समर्थ आहे. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख म्हणजे बायबलमधलं जे काही तुम्ही ऐकतात तो प्रत्येक शास्त्रलेख म्हणजे ईश्वर प्रेरित परमेश्वराने सांगितलेला शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज होतो. हे सगळं आपण शेवटच्या काळामध्ये चाललं, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण ह्याच्यामध्ये मी तुला जे शिक्षण दिलेलं आहे, जे परमेश्वरानं जे त्याच्या दासीच्या द्वारे पास्टरांच्या द्वारे जे शिकवलेलं आहे देवाचं वचन, ते याच्यापासून दूर राखण्यास समर्थ आहे असा तो सांगतो पाऊल. आता आपल्याला बघायचंय शेवटच्या काळामध्ये काय घडलं. आपल्याला सांगितलं, आपण पाहिलेलं आहे. आपण पावलानं जे सांगितलं की शेवटच्या काळामध्ये लोक कसे असतील ह्याचा अनुभव आपण कोरोनात खूप छान घेतला. कोरोना संपल्याच्या नंतर देखील आपण त्याचा अनुभव कंटिन्युअसली घेत आहोत. लोक बदललेले आहेत आपल्याला माहितीये. पहिले जसे लोक एकमेकांचा विचार करणारे, एकमेकांना प्रेम करणारे, एकमेकांसाठी धडपडणारे तसे राहिलेले नाही. परिस्थितीमुळं, वातावरणामुळं मृत्यू समोर स्वतः पाहिला. लॉकडाऊन होतं, लोक घरामध्ये बंद होते, सगळं जग लॉकडाऊन झालेलं होतं, सगळं घर बंद होतं, सगळी घरं बंद होती, लोक आपापल्या घरांमध्ये बंद होते. वातावरण भयान होतं, मृत्यू थैमान घालत होता, कुणाला कुणाची शाश्वती नव्हती.
आईला, वडिलांना किंवा लेकरांना जरी कोरोना झाला तर उचलून त्यांना घेऊन जात होते. ते लोक त्यांच्या पाठीमागे जाऊ शकत नव्हते. सगळ्या गोष्टी लोकांनी पाहिल्या. जवळच्या लोकांचा मृत्यू झाला तरी लांबून पाहत होते, जवळ जाऊन हात लावू शकत नव्हते. रडायला समय मिळत नव्हता. खायला नाही पाहिजे तसं अन्न मिळत नव्हतं. दूध वाया जात होतं पण दूध मिळत नव्हतं. फळं पिकत होती पण हाती लागत नव्हती. द्यायला कोणी नाही, विकायला कोणी नाही, घ्यायला कोणी नाही. भयंकर स्थिती होती. सगळे घाबरलेलं वातावरण होतं. आणि आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं होतं जे ते आपापलं पाहत होतं. मॉल काही दिवसांनी 1 तासासाठी 2 तासासाठी उघडला. लॉकडाऊन उघडला. लोक वेळ येऊन दुकानामध्ये जात होती. मॉलमध्ये जाते धडाधड 2 मिनिटात सगळी दुकानं रिकामी होत होती. कोणी कुणाचा विचार करत नव्हतं. कोणीच कुणाचा विचार करत नव्हतं. कुणाला राहील किंवा नाही राहणार. पैसा आहे पटापट खरेदी करत होते, निघून जात होते. सगळं रिकाम. आठवतं ना सगळं? वाणी सांगायचा, दुकानदार सांगायचा सगळं संपलंय. नाही हो, काय गेलं, संपलं सगळं. कुठून आणणार, कसं आणणार? ज्याला ब्लॅक मिळत होता तो घेऊ शकत होता. परिस्थिती खूप भयानक झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये लोक बदलून गेले. त्याच्या आधी बदल झालेले होते. मटेरियलिस्टिक लोक झाले होते. फक्त मी माझा पैसा भरपूर पैसा कमवायचा, सुखात तिकडं फिर, आनंद कर. जेवढं पैसा मिळेल तेवढं सुख मिळतात, तेवढं सगळं शिक्षण मिळतात, तेवढं सगळ्या चांगल्या गोष्टी मिळतात. लोक पैशाच्या मागे लागलेले होते. नातं संपलं. लोक सेल्फ सेंटर झाले. आपण पाहिलंय, अनुभवलंय. आणि आता पेपरच्या बातम्या, सगळी घडणारी परिस्थिती, टीव्हीवर येणाऱ्या बातम्या, मोबाईलमध्ये येणाऱ्या बातम्या बघितलं तर जाणवत आहे या शेवटच्या दिवसामध्ये खरोखर शेवटच्या दिवसामध्ये आपण जगत आहोत. कोणीच कोणाचा विचार करत नाही. प्रत्येक जण स्वार्थी झाला. प्रत्येक जण फक्त आपला स्वतःचाच विचार करतो. आणि देवाचं वचन स्पष्ट आहे. जे सांगितलं होतं, कधी लिहिलेलं होतं ते अतिशय जुन्या काळामध्ये पावला नदीमध्ये लिहिलेलं होतं. वर्ष ख्रिस्तानंतर. आणि त्यावेळेला पावलाने ती लेटर लिहिलेली. आणि ती लेटर आज आपल्याला जाणवत आहे खरोखर शेवटच्या काळात होणार आहे सांगितलेलं होतं. हे घडत चाललेलं आहे. मनुष्य स्वार्थी होती. पहिले सांगितलं शेवटच्या काळामध्ये मनुष्य स्वार्थी होती. लेकरं स्वतःचा विचार करतात, आई बाप स्वतःचा विचार करतात, नातेवाईक स्वतःचा विचार करतात, बॉस स्वतःचा विचार करतात, वर्कर स्वतःचा विचार करतात, नातेवाईक स्वतःचा विचार करतात. जे ते आपापल्या स्वतःचा विचार करतात. छोटस लेकराकडे जर तुम्ही बघितलं ना, कुठेही वातावरण साधं राहिलेलं नाहीये. प्रत्येकामध्ये अतिशय ठासून स्वार्थीपणा भरलेला. आम्ही दुसऱ्यांना बोलायला जातो, पण आमच्या बाबतीमध्ये जर आम्ही शांतपणे विचार केला तर आम्हाला कळतंय आम्ही देखील किती स्वार्थी झालेलो आहोत. आम्ही फक्त स्वतःचा विचार करतो. दुसरी गोष्ट, शेवटच्या काळी लोक धनलोभी होतील सांगितले. आज बघितलंय तर लोक मटेरियलिस्टिक झालेले आहेत. पैसा बस, बाकीचं नाही घेणार. मोबाईल मध्ये पैसे कोणत्याही परिस्थितीमध्ये. बँकेत पैसे पाहिजे तर मोबाईल मध्ये येणार. बँक भरलेली पाहिजे, हातात पैसे पाहिजे, वाटतं ते काम करायची तयारी आहे. जे काही काम असेल ते करायला तयार आहे. पैसे मिळवणं गरजेचं आहे, कारण पैशाशिवाय एकही गरज पूर्ण होत नाही. पैशाशिवाय कोणी किंमतही देत नाही. पैशाशिवाय स्वतःचं स्टँडर्ड नाही.
पैशाशिवाय कोणी नमस्कार करत नाही, पैशाशिवाय कोणी बोलवत नाही. पैसा नाही तर काहीच नाहीये. कोरोनात पाहिलंय आम्ही आता खूपच डेंजर झालेलं आहे. आता पैसा बस, आम्हाला बाकीचं काही केलं नाही. कोणी कोणाचा विचार करत नाही, कोणी हात पसरत नाही. सगळ्या गोष्टीचं सोंग काढू शकतो, पैशाचं सोंग काढू शकत नाही. म्हणून आम्ही बेफामपणे पैशाच्या पाठीमागे लागलेले. मग तो मार्ग कोणता कसा ते देखील आता लोक विसरलेले आहेत. तरुण तरुणी विसरलेल्या आहेत. मोबाईल मधल्या क्लिप्स बघा, लहान लेकरं विसरलेली आहेत. युट्यूबवर गेला, फेसबुकवर गेला, कोणत्याही मार्गाने कशाही पद्धतीने पैसे मिळू शकतात. लोक तो मार्ग अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत, बेफाम झालेले आहेत. पुढचं म्हणजे पढाई गोड बनलेले आहे. प्रत्येक गोष्टी करणारे, मी असं करू शकते, मी तसं करू शकते, अरे मी असं आहे, अरे मी तसं आहे, मी याला बोलू शकते, मी याला ओळखतो, मी त्याला ओळखतो, मी हे करू शकते, मी ते करू शकते, मी हिला ना सरळ करू शकते, मी याला ना सरळ करू शकते, मी वाटेल ते करू शकते, माझ्या त्रास आहे, मी तर तशी करू शकते, माझे कसले मोठे मोठे ओळखीचे, माझे कोणते मोठे मोठे लोक माहितीचे आहेत, माहिती आहे का? कोणते लोक मला किंमत देतात, अरे मी गेले तर लोक उठून मिळतात, मी अशी आहे, मी असं आहे. माझी फॅमिली काय माहितीये का? माझ्या घरातल्याची ओळख कुणाकुणाशी माहितीये का? अरे मी कामावर जाते, माझा बॉस कसला माहितीये का? माझ्या बॉसच्या कसल्या मोठमोठ्या ओळखी माहितीये का? अरे माझा हा मित्र, अरे माझी ही मैत्रीण, हे याला ओळखतात, ते त्याला ओळखतात, हे असं करू शकतात, ते तसं करू शकतात. मला काय टॅलेंट आहे माहितीये का? मी काय धार्मिक आहे माहितीये का? मी प्रार्थना केल्या तर इकडून सर्वात नाही केल्या जातात, कशी उत्तर भेटत माहितीये का? करतो देव, करतो देव. आम्ही असं प्लीज करतो, मी इकडे जाते, मी तिकडे जाते, करतो परमेश्वर, करून घेतो परमेश्वर. पण आमच्या धार्मिकतेची देखील आम्ही बढाई मारतो. आमच्या धार्मिकतेचा पण मी पडायला होतो. बढाई खोर लोक झाले. मी काय भारी नाचू शकते, मी काय भारी गाऊ शकते, मी काय भारी लेखी लिहू शकते, मी काय भारी पुस्तकं लिहू शकते, मी काय वाटेल ते करू शकते. माझ्याबद्दल मला स्वतःला गर्व आणि बढाई, प्रचंड बढाई, प्रचंड बढाई. माणूस बोलता बोलता, मुली बोलता बोलता, लेकरं देखील, छोटी छोटी लेकरं देखील आपल्या घरची, आपल्या आई वडिलांची बढाई मारताना ऐकलं असेल तुम्ही. शेजाऱ्याबद्दल बढाई मारतात, कोणत्या गोष्टीबद्दल बढाई मारत नाही. आणि शेवटच्या काळामध्ये होईल असं सांगितलं. आणि परमेश्वराला बढाई करूचा भयंकर वेग आहे. बढाई मारणं परमेश्वराला आवडत नाही. पुढची गोष्ट म्हणजे गर्विष्ठपणा. बढाई मारता मारता ती व्यक्ती स्वतःचा गर्व व्यक्त करायला लागते आणि गर्विष्ठांचा परमेश्वराला प्रचंड विट आहे. एस्केल 28 आणि यशाया 14 लिहून घ्या हातावर, बरोबर लिहून घ्या. एस्केल 28 आणि यशाया 14 वाचाकडे गेल्यानंतर लुसिफर आणि त्याचे दूत जे परमेश्वराच्या गुजरात होते, जिवंत होते, त्या यावेच्या गुजरात होते, तिथं कंटिन्यू त्याचं स्तवन करत होते. स्तवन करणाऱ्याने लक्ष नाही का? स्तवन करत होते, परमेश्वराला आनंद देणारे होते. गर्व येतो, कॉम्पिटिशन येते, मी असं करू शकतो, मी याच पात्र आहे, मी दुसऱ्याच्या हाय पोस्टवर जो नजर ठेवतो, डोळा ठेवतो, ती त्याची पोस्ट मला प्राप्त होते आणि मी करू शकते, मी हे करू शकते, मी ते करू शकते, मी याच्या समान होऊ शकते, मी त्याच्या समान, मी तिच्या समान होऊ शकते. सगळं सैतानापासून आहे. कारण लुसिफरने ते केलं, देवा समान होण्याचा प्रयत्न केला. त्याला गर्व झाला, त्याच्या विरोधाने त्याला सांगितलं, हो बढाई मार, काय त्याला दृष्टी केली, हो तू करू शकतो, चढवलं त्याला, अजून चढवलं, मस्त पॉलिश अजून तो वाईटाकडे गेला. त्याचा गर्व वाढला आणि देवाला गर्विष्ठांचा वीट आहे तो त्यांना पायाखाली जोडतो, त्याने त्याला खाली ढकलून गेलो. अहो एक काळी आपण हलवू शकत नाही. आता पुढच्या क्षणाला काय होईल आपल्याला माहिती नाहीये. प्रार्थना करण्याचं सामर्थ्य पण देवच देतो.
देवाचं वचन सांगण्याचं सामर्थ्य परमेश्वरापासून आहे. ते शरीर त्यानेच घडवलंय. ते शरीर सुरक्षित ठेवण्याचं कामही ते तोच करतो स्वतःचा. खोकला आपल्याला बरा करता येत नाही, घसा बरा करता येत नाही, नजर बरी करता येत नाही, कोणत्याच गोष्टी आपण आपल्यास करू शकत नाही. तेव्हा आम्ही कोणत्या गोष्टीवर बळगाई मारणार? कोणत्या धार्मिकतेची? धार्मिकता देखील देवापासून आहे. आमची धार्मिकता चिंतेसारखी आम्ही जन्माचेच पापी आहोत. ज्यावेळेला त्याच्यावर विश्वास ठेवला येशू ख्रिस्तावर तारणारे देव, त्यावेळेला त्याची धार्मिकता आम्हाला प्राप्त झाली, आमचं पाप नाहीसं झालं. आमचं काय? काहीच नाही. त्या गर्व करण्यासाठी गर्व कोणत्या गोष्टीचा करू शकणार आहे आम्ही? कोणत्या सौंदर्याचा, कोणत्या तारुण्याचा, कोणत्या पैशाचा, कोणत्या शिक्षणाचा, कोणत्याच गोष्टीचा आम्ही गर्व करू शकत नाही. कोणत्या लेकरांचा गर्व करू शकत नाही. टिकल की नाही टिकल आपल्याला माहिती नसतं. आई बापांचा गर्व करू शकत नाही. कधी बदलतील सांगता येत नाही. लेकरं कधी बदलतील सांगता येत नाही. नवरा कधी बदलेल सांगता येत नाही. बायको कधी बदलेल सांगता येत नाही. कुणाचाच भरोसा नाही आहे जगामध्ये. कुणाचाच भरोसा नाही. आमच्या स्वतःचा आम्ही भरोसा ठेवू शकत नाही. तर कुणाबद्दल आम्ही गर्व करू शकतो? कुणाचाही कोणत्याही गोष्टीचा, आमच्या जीवनात असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा गर्व आम्ही करू शकत नाही. पण आज शेवटच्या काळामध्ये गर्व प्रचंड वाढायला सांगितलेलं आणि ते होत आहे, जागोजागी होत आहे. प्रियांनो, तालून सुद्धा करून पाहायचं आहे. देवाचा आत्मा बोलत आहे, माझ्याकडून होतोय का गर्व? माझ्याकडून या गोष्टी घडतात का? देवाचं वचन आज आमच्याकडे येत आहे. त्याला आम्हाला त्याच्या कार्यासाठी तयार करायचं आहे. तो ठोकतो, तो फोडतो, तोडतो, मोडतो. त्याला जे आवडत नाही ते सगळं तो काढून टाकतो. जेवढं श्रेष्ठ कार्यासाठी पात्र तयार करायचंय तेवढं तो जास्त गाव घालतो, जास्त मोडतो. थोडीशी देखील चूक आमच्यात राहू देत नाही. माझ्या प्रियांनो, आज देवाचा आत्मा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्ती संधी बोलत आहे. जी व्यक्ती म्हणते नाही मी गर्विष्ठ नाही, तो सगळ्यात मोठा कमेंट आहे, तो सगळ्यात मोठा गर्व आहे. मी खूप नम्र आहे अशी म्हणणारी व्यक्ती सगळ्यात जास्त गर्विष्ठ असते. मग नम्रतेनं हो हळू आवाजात बोलणं, या ना, अहो नाही मला ते खूप बोलतात पण मी ना खूप शांत आहे, काय करणार, नाही हो सुचतच नाही आहे. सगळ्यात गर्विष्ठ, अहो मी कोणीच नाही, मी खूप शांत साधे कपडे घालून खूप शांत अतिशय नम्रपणे वागून चाललं म्हणजे गरीब, म्हणजे नम्र, म्हणजे लीन. चुकीचं आहे. हे बाई आवरण टाकून द्या, टाकून द्या ही बाई आवरण. या बाई कृती देवाला बसवू शकत नाही. तुम्ही स्वतःला बसवतात प्रियांनो, स्वतःला बसवतात. आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचा गर्व होतो. थोडंसं आम्हाला कोणी म्हटलं छान दिसते, छान कार्य करते, खूप चांगले करते, खूप छान बोललास, खूप चांगलं काम करतो, भरपूर पगार कमवतो, काय लग्न केलंस रे, काय भारी, काय जेवण होतं, काय छान होतं. आम्ही तसले खानदानी लोक, आम्हाला असं साधं सुद्धा चालत नाही. आता आहे ते आहे, खोटं थोडी बोललोय आम्ही, जे आहे तेच बोलतोय ना, नसलं तर बोललं नसतं. आणि पण तिथं आमच्याकडून आमचा गर्व व्यक्त होतो. आम्हाला कळत नाही प्रियांनो, मी असू दे, तुम्ही असू दे, कोणी असू दे, या जगामध्ये कोणी परिपूर्ण नाही. आम्हाला देव परिपूर्णतेकडे नेत आहे. आमच्या कळत न कळत बोलण्यातून गर्व व्यक्त होत राहतो. आमच्या इथे खचखचून गर्व भरलेला असतो. आज परमेश्वराला कार्य करू द्या, त्याच्यासमोर कबूल व्हा आणि सांगा, होय प्रभू माझ्यामध्ये तो गर्व, तो काढून द्या, माझ्यामध्ये तो गर्व. शेवटच्या काळी लोक गर्विष्ठ होती म्हटलेलं आहे. देवाचं वचन आहे, ते सत्य होत आहे. मग मला त्याच्यातून आज देव सावध करत आहे, त्याच्यातून मला बाहेर यायचं आहे प्रियांनो. जर मी कबूल नाही झाले तर मी सुधरू शकणार नाही. मी जर डॉक्टरकडे जाते तर मला नेमकं काय काय होतं ते मी खुल्या याच्यात त्यांना सांगितलं पाहिजे. मी जर लाजून आणि लपून ठेवलं तर मला योग्य
इलाज केला जाणार नाही, योग्य औषधं मिळणार नाही, माझे दोष, माझे गुन्हे, माझा रोग बरं होणार नाही. मी जर माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला कबूल करते, माझ्या परमेश्वराकडे येऊन म्हणते, होय प्रभू येशू मी गर्विष्ठ आहे, होय माझ्यामध्ये आहे या गोष्टी, मी गोष्टी करते, मी माझ्याकडून होतात त्या गोष्टी, हे काढून टाकण्याचं सामर्थ्य येशू तुला आहे. घे माझं सर्वच, बदलव मला, तुला हवं तसं पात्र कर. शेवटच्या दिवसात असं होईल म्हटलं आहे. मला सांभाळ, माझी शिवा सांभाळ, माझं नजर सांभाळ, माझं बोलणं सांभाळ, माझी भाषा सांभाळ, माझी भाषा सांभाळ. माझा प्रत्येक शब्द तुझ्या हातात आहे. माझा शब्द जर माझ्यातला गर्व व्यक्त करत असेल, माझा ऍटिट्यूड माझ्यात असणारा गर्व लपवत असेल परमेश्वर, तर मला तालून सुलाखून पहा. दावीद म्हणतो, परमेश्वर मला तालून सुलाखून पहा. कुठे माझ्यात काही उणिवा असतील तर त्या काढून टाक. ते काढून टाकण्याचं सामर्थ्य मला आहे. पुढे आहे निंदक. ते लोक शेवटच्या काळात कसे होते सांगितले पावलांना, निंदक होते. पहिलंच स्तोत्र संहितेत दावीद म्हणतो, धर्मनिंदकाच्या, धन्य तो पुरुष जो धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. माझ्या प्रियांनो, निंदा करणाऱ्यांचा परमेश्वराला भीत आहे. बसवायची टोळी आणि बसायचं निंदा करत. हिच्याचं बोल, तिच्याबद्दल बोल, त्याच्याबद्दल बोल, ह्याच्याबद्दल बोल. आमची ज्या वेळेला निंदा सुरू होते त्यावेळेला देवाचा आत्मा दुःखी होतो. देवाच्या आत्म्याला हे आवडत नाही. अधिकार दिला नाही. निंदा करतो म्हणजे काय करतो प्रियांना? आम्ही न्याय करतो. कळत न कळत आमच्याकडून ह्या गोष्टी होतात. न्याय करण्याचा अधिकार कुणाकडे? फक्त येशू ख्रिस्ताकडे. तो न्यायाधीश आहे. आम्ही कुणीच चांगले नाही, आम्ही कुणीच पात्र नाही, आम्ही कोणीच परफेक्ट नाही. परफेक्शनकडे आम्ही जात आहोत, कारण येशू ख्रिस्त आम्हाला नेत आहे परफेक्शनकडे, पूर्णतेकडे तो आम्हाला नेत आहे. तो आम्हाला त्याच्यासारखा परिपूर्ण बनवत आहे. प्रत्येक क्षणाक्षणाने, प्रत्येक दिवसाने, प्रत्येक वर्षाने परिपूर्णतेकडे तो आम्हाला नेत आहे. ही घटना आमच्या जीवनात घडत आहे, पण आम्ही परिपूर्ण अजून झालेला नाही. तो परिपूर्ण देव आमच्यात राहतो, म्हणून तो आम्हाला परिपूर्णतेकडे वेगाने नेत आहे. त्याचं कार्य आमच्या जीवनात वेगानं होत आहे. मग आम्ही कुणाची निंदा करू शकत नाही, आम्ही कुणाबद्दल बोलू शकत नाही. आम्हाला अधिकारच नाही बोलण्याचा. देवाला ते मान्य नाही निंदा करणं. आणि शेवटच्या काळामध्ये लोक निंदक होत आहेत. पुढचं सांगितलेलं, आई बापास न मानणारी पिढी तयार होत आहे. आई बापास न मानणारी पिढी तयार होत आहे. हे आता येणारे लहान लेकरं नाही, आपल्या स्वतःला तालूच लागून पहा. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे माझ्यासाठी आहे, हे मला देव सांगत आहे. आई बाप कोण? प्रत्येक मोठी व्यक्ती आमच्यापेक्षा असणारे, प्रत्येक आमच्या जवळपास असणारे आमचे मेंटर्स. आई बापाला न मानणारे, जे हवं ते करणारे, मनमानी करणारे. तुला काही कळत नाही का? तू गप्प बस, तुला काही माहिती नाही, मोबाईल मध्ये तुला काही कळत नाही, तुला काही येत नाही, चुप बस. तुला काय माहिती आहे? तुला काय माहिती नाही. आमचे टीचर काय बोलतात, आमचे शिक्षक काय बोलतात, तुला काय माहिती नाही, तुला काही कळत नाही, शांत बस. तुम्हाला काही माहिती नाही हो, तुम्ही गप्पा बसा. आता मुलं मोठे झाले, मुलांना सगळं कळतंय, त्यांना सगळं ज्ञान आहे. ती चांगली शिकली, तुम्ही शिकलाय का तिथे जाता? नाही ना, मग गप्प बसा. ऐकता नाही सगळं होतं ना घरात? मला आवाज आला नाही? सगळीकडे आजूबाजूला ऐकलं ना आपण. हे आम्ही आई वडिलांचा अपमान करतो. रिटायर्ड झाले, पेन्शन सुरू झाली की त्यांची किंमत कमी होते. कमवायचं नाही जमलं वडिलांना तर वडिलांची किंमत कमी होते. तुम्ही शांत बसा, तुम्हाला माहित नाही काय कष्ट करावे लागतात.
काय त्रासातून जातो तुम्हाला नाही माहितीये. औषधाला पैसे लागतात, थांबा तुम्ही शांत बसा. मग आई वडील हळू 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 काळानं बाजूला होतात. प्रियांनो, आमचे आई वडील हळूहळू बाजूला होतात. आम्ही ती जागा कधी घेतो कळत नाही. उद्या थोड्याच काही वर्षामध्ये आमची लेकरं ती आमची जागा घेतील. आम्ही पाठीमागे जाऊ आई वडिलांच्या जागेवर, कळत नाही. फार वेगानं दिवस चाललेले आहेत. शेवटच्या काळामध्ये आम्ही आहोत. आत्ताच रविवारचं प्रीचिंग झालं की आता लगेच रविवार आलायचं की हा रविवार संपतो, 2-3 दिवस झाले इतके सरसर निघून जातात की आला पुढचा रविवार. वेगानं दिवस वळत आहे. शेवटच्या काळामध्ये आहे आणि ह्या काळामध्ये आई वडिलांना न मानणारे, अगं कपडे असे घालू नको, तुला काय कळतं, तुला काय माहितीये, बाबा तुम्ही शांत बसा, मी व्यवस्थित राहते, ते बघा कसे राहतात, त्याच्यासाठी तर नाही राहत मी, असं काय बोलता तुम्ही, शांत बसा, राहू द्या तिला, जाऊ द्या. अरे मित्रांच्या पार्टीत जाऊ नको, नको पिऊ, ते मित्र चांगले नाही. ऐकत नाहीये. आम्ही स्वतः जातो त्याच्यातून, आम्ही ऐकतो आमच्या आई वडिलांचं होतं तसं, आणि ते मला ते मान्य नाही. आई वडिलांचं तुम्ही जर ऐकत नसाल, त्यांचा सन्मान जर तुम्ही करत नसाल, त्यांना जर तुम्ही कमी लेखत असाल, त्यांना येत नाही म्हणून, त्यांना समजत नाही असं जर म्हणत असाल, ते माझ्यासारखं कमवत नाही, त्यांना माझ्यासारखं शिक्षण नाही, त्यांना माझ्यासारखं टॅलेंट नाही, त्यांना माझ्यासारखे सगळे इलेक्ट्रिक वस्तू हाताळता येत नाही म्हणून त्यांना बाजूला ठेवत असेल. प्रियांनो, तर परमेश्वर आशीर्वादित करत नाही. मला लक्षात घ्या, शेवटच्या काळात जे लोकांमध्ये बदल होतील, ज्या लोकांमध्ये बदल होईल, त्यातले तुम्ही आहात. कसे वागत आहात तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी आठवा. घरातलं वातावरण डोळ्यासमोर घ्या. मग शेवटच्या काळामध्ये लोक असे होतील, त्या लोकांमधला मी आहे का, त्या लोकांमधला मी आहे का. माझे संगीत देवाचे एक सेवक नेहमी असतात. मला इतकं छान वाटतं, त्यांच्या वडिलांना ते नेहमी स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजतात. वास्तविक ते इतके टॅलेंटेड आहेत, इतके हुशार आहेत, गुणसंपन्न, देवाचा हात त्यांच्यावर आहे, बुद्धिमत्ता प्रचंड आहे आणि देवाची धार्मिकता वडिलांपेक्षाही जास्त त्यांच्यात आहे. कारण देव मला दाखवतो वडिलांपेक्षाही त्यांचा उत्तम स्वभाव आहे, वडिलांपेक्षाही ते हुशार आहे, वडिलांपेक्षाही जास्त पैसे कमवण्याची ताकद त्यांची आहे, वडिलांपेक्षाही त्यांचं अंतःकरण सगळ्यात चांगलं आहे. असं असताना देखील ते मला नेहमी सतत सांगतात, माझे वडील माझ्यापेक्षा खूप बेस्ट आहे, कधीच कमवत नाही, माझे वडील माझ्यापेक्षा खूप हुशार आहे, मी माझ्या वडिलांकडून हे शिकलोय, मी माझ्या वडिलांकडून ते शिकलोय, माझ्या वडिलांसारखी व्यक्तीच नाही होत. मला इतका आनंद होतो आणि मी म्हणते खरोखर देवाचा आत्मा या व्यक्तीला चालवत आहे. मी त्याला कधीच बोलत नाही, कधीच काही बोललं नाही, कधीच त्याचं कौतुक केलं नाही, पण मी देवाचे आभार मानत गेले की खरोखर देवाचा आत्मा त्यांना चालवतो. माझे एक अधिकारी आहेत, वृद्ध आई आहे त्यांची, रोज सकाळी तिच्या जेवणासाठी, तिच्या नाश्त्यासाठी, ह्याला पैसे दे, त्याला पैसे दे, हे घेऊन माझ्या आईच्या नाश्त्यासाठी, ते घेऊन माझ्या आईच्या नाश्त्यासाठी, कोणी करायला असो नसो. आईबद्दल एवढा कळवळा, एवढा अभिमान त्यांना आहे. जरी तो अधिकारी त्यांचं काही वागणं मला आवडत नसलं, पण त्यांचा आई वडिलांबद्दल, त्यांच्या आईबद्दलचा अभिमान आणि आईची काळजी घेणं, आईकडे लक्ष देणं, प्रत्येक सकाळच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी, संध्याकाळसाठी आपल्या आईसाठी ते जे धडपडतात आणि जे मी ऐकते लोकांकडून, मला सन्मान वाटतो, आवडतं मला ते. कारण देवाचा आत्मा चालवतो का. मग विचार करा, मला कोण चालवत आहे, मी माझ्या आई वडिलांसाठी कशी वागत आहे. कारण शेवटच्या काळामध्ये लोक असे होतील, आई वडिलांना न जुमानणारे होतील. मग त्या लोकांमध्ये मी आहे का, तपासून ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने. कारण देवाला तुम्हाला त्याच्या कार्यासाठी वापरायचं आहे.
पुढे दिलेला आहे कृतज्ञ, उपकाराची जाणीव न ठेवणारे. केले असतील पास्टरने आमच्यावर उपकार, केले असतील त्यांनी आमच्यावर उपकार, त्यांनी थोडी काय आमच्यासाठी केलं, त्यांचं चर्च वाढवायला केलं असेल, रात्रंदिवस प्रार्थना केल्या, उपवास केला, त्यांनी काय केलं असेल. कोरोना त्यांनी हे पुरवलं ते पुरवलं केलं होतं त्यांच्याकडे भरपूर म्हणून दिलं. दान करायचं होतं देवाने दिलं सर त्यांना फळ. अरे देवाने त्यांना फळ दिलं सर, ती गोष्ट आहे, पण मलाही देवाने त्यांच्याकडून दिलंय, पण परमेश्वराने त्यांच्या हातून मला दिले, ते हात मी आशीर्वादित केले आणि ते हात मी स्मरणात ठेवले पाहिजे. माझं 3 वर्षाचं लेकरू, माझी कठीण परिस्थिती तुम्ही चाललेली होते, खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही चाललेले होते, माझ्याकडे काहीच पैसे नव्हते आणि त्यावेळेला माझ्या एका शिक्षिकेने माझ्या लेकरासाठी खूप सुंदर केक घेऊन गेला. प्रियांनो, मी सगळ्यांच्या समोर त्या गोष्टीची आठवण करून देते. अजून मी विसरत नाही. त्यावेळेला माझ्या लेकराला सगळ्यात चांगला ड्रेस घेऊन देणारी माझी मैत्रीण, तिला तिची अजून मला आठवण आहे. उपासामध्ये माझ्या शिक्षकाने ताकाचा एक बाटली छोटीशी मला दिलेली अजून आठवते. माझ्या प्रियांनो, आम्हाला लोकांच्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. देव आम्हाला पुरवतो, तो आमचा पुरवठा मंत्री आहे, पण तो ज्या लोकांचा वापर आमच्यासाठी करून घेतो त्या लोकांसाठी आम्ही उपकारिक राहिलं पाहिजे. आम्हाला त्यांच्या उपकाराची जाणीव राहिली पाहिजे. आम्ही त्यांना देव नाही समजलं, आम्ही त्यांची पूजा नाही करणार, पण आम्ही त्या व्यक्तींच्या बद्दल देवाकडे आभार मानू, त्या व्यक्तींसाठी आम्ही प्रार्थना करू, त्या व्यक्तींसाठी आम्ही लोकांना आदर्श सांगू. आम्ही ती जाणीव ठेवू, उपकाराची जाणीव. आजची पिढी आहे ती उपकाराची जाणीव न ठेवणारी. जर लोकांनी आमच्यासाठी उपकार केले असतील आणि त्याची आम्हाला जाणीव जर नसेल तर शेवटल्या काळामध्ये लोक अशी होती, त्या लोकांमधले आम्ही आहोत. जाणून घ्या, आठवा, कोणी कोणी तुम्हाला उपकार केलेले आहेत तुमच्यावर आणि तुम्ही त्यांचे उपकार कसे विसरलेले आहात. आठवा, ते कोणी शिक्षणाला पैसे दिले, कोणी आजारपणात दिले पैसे. आठवा, दवाखान्यात जायला पैसे नाही, 30 रुपये कोणी दिले. जेवण नव्हतं, गरम गरम ताट पटकन कोणीतरी आणून दिलं, वाढलं, समोर आणलं, बाई खा, रडू नको, राहू दे, परिस्थिती बदल तुझी, नको काळजी करू, काय. एक देवाची व्यक्ती, परत उदाहरण सांगते. तरुणपणामध्ये अगदी लहान असताना, म्हणजे नुकतंच कामाला लागल्यानंतर उपाशीपोटी 2 अंडे सकाळचे कोणीतरी दिले. त्या अंड्यांच्या बदल्यात पूर्ण त्या व्यक्तीची पेन्शन केस फ्री मध्ये करून गेली. सगळे कष्ट करून त्यांना त्यांचं सगळं काम करून दिलं. त्या व्यक्तीला माहिती पण नाही, ज्याच्यासाठी 15-20 हजार रुपये लागले असते. त्या व्यक्तीला माहिती पण नाही माझ्या त्या 2 अंड्याचं उपकार फेडलं. आपण कोणीच उपकार फेडू शकत नाही, पण त्या व्यक्तीच्या बोलण्यातून ऐकत होते आणि म्हणून मी त्याचं काम सगळं करून दिलं. कारण ते कधीच विसरणार नाही. माझ्या भुकेल्या पोटामध्ये त्यांनी ते अन्न दिलेलं मी कधीच नाही विसरणार. जी माया माझ्यावर केली ती मी कधीच नाही विसरणार. हा पवित्र आत्मा चालवतो. मग मी जर उपकार विसरत असेल तर देवाचा आत्मा मला चालवतो का? मग शेवटच्या लोकांमध्ये मी आहे का? शेवटच्या लोकांमध्ये मी आहे का?
स्वतःला प्रश्न विचारा, देव तुम्हाला घडवत आहे. शेवटच्या काळामध्ये लोक अपवित्र होतील, अनहोली. स्पष्ट देवाचं वचन सांगतो, पावलाने सांगितलं त्याला, ते अनहोली होतील, अपवित्र होतील, अपवित्रतेचं वर्तन करतील. अपवित्र गाणे, त्या गाण्याचे सेक्शुअल मिनिंग्स, घाणेरडे अर्थ, पुरुषाला उद्दीपित करणारे, स्त्रियांना उद्दीपित करणारे, घाणेरड्या गोष्टीत असणारे, गर्भाचे भाषण असणारे ते गाणे, ते गाणार, त्याच्यावर नाचणार, विचित्र कपडे घालणार, दुसऱ्यांना अट्रॅक्ट करणारे, उद्दीपित करणारे, शरीराचे अंग उघडे करणारे, पिऊन नाचणार, शिव्या देणार, घाणेरडे अश्लील जोक करणार, मोबाईल मध्ये नको त्या गोष्टी घाणेरड्या पाहणार, विवस्त्र स्त्रिया घाणेरड्या कृती बघणार. हे सगळं सैतानापासून आहे, हे सगळं अपवित्र आहे. शेवटच्या काळात लोक असे होतील. पण त्या लोकांमध्ये आम्ही आहोत का? आज स्वतःला विचारा, मला हे पाहायला आवडतं का? मला ह्याची ओढ लागते का? काही लोक सांगतात इट इज नॅचरल, हे आपल्यामध्ये बदल होत आहे, आपण मोठे होत आहोत, त्याचं ते लक्षण ते झालं पाहिजे. मी पण मान्य करते की बदल शरीरामध्ये होत असताना तरुणींच्या, तर मला अशा गोष्टीचं अट्रॅक्शन असतं. पण माझं शरीर जिवंत देव परमेश्वर त्यानं बनवलेलं आहे, त्या पवित्र गोष्टींसाठी बहुगुणित व्हा. ज्या वेळेला विवाहबद्धता पवित्रतेने होईल सगळ्या समाजाच्या समोर, त्यावेळेला ह्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी, त्यावेळेला पती आणि पत्नी संगतीच ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्याच्यावर कुणाचाही हक्क नाही आणि ते पवित्र आहे, ते शुद्ध आहे, ते झाकून पती पत्नीच्यासाठी आहे. ते सभाट्यावर घाणेरड्या ऍक्शन मध्ये नाचताना नाचणाऱ्या ऍक्शन मधून ही अपवित्रता, देवाचा आत्मा बोलत आहे, मी नाही बोलत आहे. ह्या गोष्टी मी पाहते का? ह्या गोष्टी मला पाहायला आवडतात का? हा, ही नटी याच्यात खूप सुंदर दिसते, मला आवडते. अरे पण तुम्ही काय पाहत आहात? तुझे डोळे काय बघतात ते संभाळ, देवावरती राहतो तो प्रेमाने पाहतो. तुझे डोळे काय बघतात ते संभाळ, तुझे तोंड काय बोलते ते संभाळ. लक्षात घ्या, मी कोणत्या प्रकारचे गाणे गाते, कोणती अश्लीलता, अस्वच्छता, अपवित्रता, घाणेरड्या गोष्टी. फक्त पुरुषच नाही, फक्त मुलंच नाही, स्त्रिया, मुली एक जिज्ञासू वृत्तीने, जाणून घेण्याच्या वृत्तीनं, पुढे काय घडेल त्या दृष्टीनं, अजून काय फेसबुक, यूट्यूब, क्लिप्स, चित्र, पुस्तकं, वेगवेगळी गाणी. माझ्या प्रियांनो, देवाला वीट आहे या गोष्टीचा. शेवटच्या काळी लोक अपवित्र होतील. योग म्हणतो, मी कोणत्या मुलीकडे, स्त्रीकडे पापी नजरेने बघितलं असेल तर देव मला भस्म करू. म्हणजे इतकं रोज माझ्या लेकरांकडून न कळत कोणतं चूक झालं असेल तर सकाळी पहाटे उठून तो होम अर्पण करत असेल, पश्चातापाचं पाप अर्पण करत असेल रोज आणि रोज.
माझ्या प्रियांनो, आमची शरीर देवाच्या हातामध्ये आम्ही दिली पाहिजे. रोमकरास पत्राचा 12वा अध्याय. आमचे शरीर हे देवाला ग्रहणीय असा यज्ञ म्हणून आम्ही रोज आणि रोज अर्पण करावी. लक्षात घ्या, आमचा देह देवाला ग्रहणीय अर्पण म्हणून, यज्ञ म्हणून आम्ही अर्पण करणे. यज्ञ म्हणजे पूर्ण समर्पित, पूर्ण घे हे तुझं आहे. आमच्या शरीराचा प्रत्येक अवयव परमेश्वराचा आहे, तो पवित्र आहे. तो आम्ही येशू ख्रिस्ताला, परमेश्वराला अर्पण केला पाहिजे. देवाची सत्ता, पवित्रतेची सत्ता, पावित्र्याचं साम्राज्य आमच्यावर आहे का? नसेल तर आज मागा, नसेल तर आज मागा. टाका ते घाण, फेकून द्या. कारण शेवटच्या काळात पिढी अशी होईल, लोक अशी होतील, असं स्पष्ट देवाचा आत्मा सांगतो. आणि जर ते होत असेल तर त्यांचा नाश ठरलेला देवाचा आत्मा सांगत आहे. कडक बोलत आहे देवाचा आत्मा. कारण देव तो त्याच्या कार्यासाठी तुम्हाला शुद्ध करत आहे, पवित्र करत आहे. अग्नी परीक्षेतून तो तुम्हाला नेत आहे. हालेलुया, हालेलुया. देवाचा आत्मा बोलत आहे. ज्याला कान आहे तो ऐकू. पुढे सांगितलेलं आहे ते शांतता द्वेषी होतील, शांततेचा वीट येईल त्यांना. एकमेकांमध्ये फूट लावणे, एकमेकांमध्ये भांडणं लावणे, एकमेकांच्या कारवाया करत राहणं, असे वर्तन करणारे ते होतील. मी फूट निर्माण करणारे, भांडणं लावणाऱ्या लोकांना बुजवणे, एकमेकांच्या विरोधात एकमेकांना फिरवणारा असा आहे का? अशी आहे का? स्वतःला तालून सुलागून पहा. कारण देवाचं वचन सांगतं शेवटच्या काळात ते असे होतील. मी असा होत आहे का? मी अशी होत आहे का? भांडण लावणारा, दुसऱ्यांना खोटं बोलायला लावणारा, साक्ष खोटी द्यायला लावणारा, दुसऱ्यांच्या विरोधामध्ये उभं करून त्यांना खाली पाडणारी, नवऱ्यात आणि आईमध्ये, त्याच्या आईमध्ये नवऱ्यामध्ये भांडणं लावणारी आहे का मी? सासू सुनेत भांडणं लावणारी आहे का? शेजाऱ्यांमध्ये भांडणं लावणारी आहे का? कामाच्या ठिकाणी भांडणं लावणारी आहे का? चुगलखोर, झाडखोर आहे का? तालून सुलागून पहा. शेवटच्या काळात लोक असे होतील असं स्पष्ट सांगितलंय. पाऊल सांगतो, देवाचा आत्मा त्याला चालवत आहे. शेवटच्या काळात पुढे सांगितले लोक असंयमी होईल. त्यांचा कंट्रोल त्यांच्यावर राहणार नाही. त्यांच्या रागावर त्यांचा कंट्रोल नाही, त्यांच्या वर्तणुकीवर त्यांचा कंट्रोल नाही. उतावळे होतील. असंयमी, त्यांचा संयम स्वतःवर राहणार नाही. आपण कोणती कृती कुठं कशी करतो, काय करतो, काय बोलतो, काय वागतो, त्यांच्यावरचा कंट्रोल ढासळतो. कुणाला आपण कसं तुलवतो, कुणाबद्दल काय बोलतो, संयम ढासळतो. माझ्या प्रियांनो, यापासून पाठीमागं फिरा. देवाचा आत्मा सांगत आहे, आमच्याकडून या गोष्टी होत आहेत का? देव म्हणतो वाट पहा. जे परमेश्वराची वाट पाहतात ते धन्य होईल. मी प्रार्थना करत आहे पण उत्तर नाही मिळत, काही घडत नाहीये, जाऊ दे, दुसरा मार्ग अवलंबन करते. आम्हाला सगळं इन्स्टंट पाहिजे, तुरंत पाहिजे, लगेच पाहिजे. 2 मिनिट नाही, 2 मिनिटात नूडल्स तयार करायला पाहिजे, पटकन 2 मिनिटात. फास्ट फूड, पण फास्ट फूड कुठे घेऊन चालले आम्हाला नरकात? आमचं शरीर घाण करत चाललं, रोगाकडे चाललंय. आम्हाला सगळ्या गोष्टी फास्ट हव्या. देव म्हणतो माझी वाट पहा. जे माझी वाट पाहतात ते कधीच त्यांची त्वचित होत नाही. किती दिवस झाले पास्टरांनी सांगितलं, त्या गोष्टीचं उत्तर मिळेल, त्या गोष्टीचं उत्तर मिळेल. अजून नाही मिळत. अजून माझं घर नाही झालं, अजून नोकरी लागली नाही, अजून दारू सुटली नाही नवऱ्याची, अजून सासू म्हणते, अजून नवरा त्रास देतोय. बदल तर काही होतच नाहीये. लेकरं अजून शिकत नाही, अजून अभ्यास करत नाही. कामावर तर अजून त्रास आहे, बदल तर काही होत नाहीये. देवाची वाट पहा. जे परमेश्वराची वाट पाहतात ते कदापि लज्जित वंचित होत नाही. असंयमी लोकांचा परमेश्वराला वीट आहे. शेवटच्या काळात लोक असंयमी होतील. आज जर मी तशी आहे तर मी देवाची वाट पाहणारी होईल.
देवाचा वाट पाहणारा होईल. पुढे चांगल्यावर न प्रेम करणारे, शेवटच्या काळामध्ये लोक चांगल्या लोकांवर प्रेम न करणारे होते. काय स्वतःला धार्मिक धार्मिक म्हणतोस, काय स्वतःला ती धार्मिक धार्मिक म्हणते, काय खूप प्रार्थना आणि प्रेझेंट वर्षी काय आहे, सगळ्यात दिखाऊपणा आहे, हे काय चांगलं नाही. दुष्ट कृत्य करणारे वाईट लोक आम्हाला आवडतात. जर मतपी लोकांच्या आम्ही जाऊन बसत असतो, हास्य आनंद करणाऱ्या लोकांमध्ये आम्ही बसत असतो, निंदकांच्या बैठकीत बसत असतो, जगीत सुख क्षणभंगूर सुख मिळण्यामध्ये आम्ही जर जाऊन बसत असतो आणि त्या लोकांवर आम्ही प्रेम करत असतो, ज्या आम्हाला वाईट मार्गाकडे नेतात, वाईट गोष्टी आमची स्तुती खोटी स्तुती करून आम्हाला चढवतात, आम्हाला खूप चांगला, अरे तू खूप चांगला, खूप भारी रे, तू खूप उत्तम आहे, तू किती सुंदर दिसते, तू खूप चांगली चालते, खूप चांगली बोलते, अगो काय तू बोलतीस, काय तुझा आवाज आहे, काय छान, काय स्वयंपाक करतेस तू, काय घर ठेवतेस तू. आम्हाला बढाई मारून आम्हाला चढवून ते लोक आमच्या जवळ शिरतात आणि आम्हाला वाईट गोष्टींमध्ये भडकवतात. देवाचं वचन सांगतो, मी नाही सांगत, स्पष्ट देवाचं वचन सांग. मग चांगल्या लोकांची आम्हाला आवड नकोशी होते, जे आमची कान सुनावणी करतात, जे आम्हाला देवाबद्दल सांगतात, जे आम्हाला परखडपणे बोलतात, काय पास्टर सारखं तेच सांगतात. विटाला सारखं ते नको आहे ना, सारखं प्रेझेंट वर्शिप नको आहे ना, सारखं काय वचन 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 वचन. आम्हाला सगळ्याच प्रकारचे लोक आवडतात. हा, आज चर्चमध्ये बसतो धार्मिक लोकांमध्ये, उद्या थोडंसं वेगळ्या लोकांमध्ये, रिलॅक्सेशन पण पाहिजे ना, काहीतरी थोडंसं काहीतरी जरा पिक्चरला असे मित्र वेगळे पण पाहिजेत ना जरा. चर्चमधल्या बायका संधी झाली ना फेलोशिप, आता जरा यांच्या संधी बोलते, जरा कामावरची लोक, जरा इकडचे शेजारचे बाजारचे, अगो काय झालं ग, कसं घडलं ग, आणि त्याच्या घरात कसं झालं ग, थोडेसे ऐकते ग, थोडेच जरा डोक्याचं टेन्शन कमी होतं. माझ्या प्रियांनो, मी चांगल्याच लोकांची आवड पाहिजे, चांगल्यांवरच प्रेम केलं पाहिजे. खूप छान म्हणतात, डवळ्या शेजारी डोळा बांधला वाढणे तर गुंडात नाही, होतच घडतच. घडतच कुणातही घडत. पुढचं दिलाय, शेवटच्या काळात विश्वासघाती होते, शेवटच्या काळात ते विश्वासघाती होते. प्रियांनो, आज जर बघितलं, पेपरला बातम्या वाचल्या, युट्यूबला बातम्या वाचल्या, मोबाईलवर बातम्या वाचल्या, घटना घडतात, भयान घटना घडतात, मुलींच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत, लहान लेकराच्या बाबतीत, वयस्कर व्यक्तीच्या बाबतीत, वृद्ध स्त्रीच्या बाबतीत, वृद्ध पुरुषाच्या बाबतीत, सगळीकडून घटना ऐकताना विश्वास कुणावर ठेवायचा. विश्वासघातकी लोक सगळीकडे झालेले आहेत. कामावर जा विश्वासघातकी लोक, घरात बघा विश्वासघातकी, चर्चमध्ये देखील, आणि कुठं सेक्युरिटी राहिलेली नाही, कुठंही जा कुणावर विश्वास ठेवावा कळत नाही. माझ्या कामवालीनं मला व्हिडिओ दाखवलाय, आता 2 दिवसापूर्वीच घडलेली घटना, रडून मला दाखवत होत. बघा ना, माझ्या आईला माझ्या पोरीने कसा व्हिडिओ पाठवला, कॉलेजची मुलगी, जी आई सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची कामं करते, घरी गेल्यानंतर ती पोरगी घरात काही करत नाही, आणि ही जाऊन घरात सगळं काम करते, आणि 12 वाजता ती घर आवरण्याचा प्रयत्न करते, काम करते. त्या आईचा गपचूप व्हिडिओ काढला, आणि त्या व्हिडिओवर बोलताना ती मुलगी म्हणते, आजी बघितली का तुझी पोरगी, दिवसभर हिंडते, नुसतं कामच करते, सुचत नाही, शेवटी वेळ येते रात्रीचं घरातलं काम करायची, रात्रीची काम करते, आणि दिवसभर नुसतं बाहेर जाते काम करायला.
तिला घर सुचत नाही, नवरा सुचत नाही, लेकर सुचत नाही. बघितली का असली तुझी पोरगी आहे आजी. माझ्या कानाने मी ऐकलं ते, आता व्हिडिओ पण पाहिला. आई बापाला न मानणारी शेवटच्या काळामध्ये. आणि ज्यावेळेला मी तिला म्हणते आईला मदत करते ना, हो खूप मदत करते, खूप सांगते, इतकी गुणी नम्र दाखवते. बापरे, व्हिडिओ ऐकल्यानंतर कळलं. कुणावर विश्वास ठेवावा? त्या आईनं 9 महिने पोटामध्ये सांभाळलंय, दिवसभर कष्ट करते त्यांच्यासाठी, उत्तमातलं उत्तम कपडा, उत्तमातलं उत्तम शिक्षण देते. आज शिक्षण झालं, मोठा मोबाईल घेतलाय आणि त्या मोबाईलवर व्हिडिओ टाकते आपल्या आईच्या विरोधात, तिच्या आईला. कुणावर विश्वास ठेवायला? जगामध्ये आम्ही कुणावर विश्वास ठेवू शकत नाही, अशी पिढी झालेली. मग आता विचार करा, मी तसा आहे का, मी तशी आहे का, की कोणी माझ्यावर विश्वास ठेवू नये अशी मी आहे का, असा मी आहे का? शेवटच्या काळात ते लोक कसे होतील? मी असा आहे का? मी दुसऱ्यांचा विश्वासघात करणारा, दुसऱ्यांची विश्वासघात करणारी आहे का? विचार करा. जर असेल तर आज पश्चाताप करा, आज पश्चाताप करा. कोणी माझ्याकडे विश्वासाने गोष्टी सांगितल्या आणि मी जाऊन चव्हाट्यावर सांगते का? घडतं आमच्याकडून प्रियानो, पण तेव्हा आत्मा जर आम्हाला पश्चाताप करायला लावत असेल आणि त्याच्याकडे मागायला लावत असेल, होय प्रभू मी विश्वासघात केली, मी विश्वासघातीपणात गेलेला आहे, मला क्षमा कर. नवऱ्याच्या गोष्टी आईला जाऊन सांगत असेल, कुटुंब आहे तुमचा, नवरा आहे तुम्ही, नाही हो, चूक आहे ना. नवरा आपल्या गोष्टी, आपल्या बायकोच्या गोष्टी घरच्यांना सांगत असेल, ते पती पत्नी म्हणून राहतात आणि असं असताना जर सांगत असेल, आपल्या आई वडिलांनी सांगितलेल्या घरात घडलेल्या गोष्टी जर वेगळं जाऊन बाहेर सांगत असतील, तो विश्वासघात आहे ना. माझी आई नाही हो, सारखी किरकिर करत असते बापाच्या मागे. पोरं सांगतात, शाळेत जाऊन सांगतात, वडील ना आईला खूप मारतात, दारू पितात, घरातल्या गोष्टी आणि बाहेर सांगतात. विश्वासघात किंवा माझ्या प्रियाने शेवटच्या काळामध्ये ते विश्वासघात होते. मग आज देवाचा आत्मा आम्हाला सांगत आहे, मी करत आहे का ते? म्हणून उपदेशक मध्ये म्हटलेलं आहे, शब्द जपून वापर, कारण प्रत्येक शब्दाचा तुला झाडा द्यावा लागणार आहे. प्रत्येक शब्दाचा तुला झाडा द्यावा लागणार आहे. पुढे आहे हुड. हुड म्हणजे स्ट्रॉंग हेड स्ट्रॉंग पर्सन, त्याला म्हणतात हुड. माझंच करा, मी बोलाल तेच करा, मी करते तेच बरोबर, मी करतो तेच योग्य, मी करते तेच योग्य. दुसरे काय सांगते, दुसऱ्याचं त्याच्यात किती नुकसान होईल, दुसऱ्याची काय फजिती होईल, दुसऱ्यांना काय त्रास होईल, दुसरे किती पिरगाळले जातात, दुसरे किती तुडवले जातात, मला घेणं नाही. जे करतो ते बरोबर करतो, न्यायानुसार करतो, माझा निर्णय ते बरोबर निर्णय. माझ्या बायकोला त्रास होतो, मला घेणं नाही, मी सांगितलं बरोबर आहे. माझ्या नवऱ्याला त्रास होतो, नाही मी सांगितलेच बरोबर. देवाला मानण्याने शेवटच्या काळामध्ये ते हुड होतील, हेड स्ट्रॉंग नाही. परमेश्वर मान्य करत नाही, परमेश्वराला मान्य नाही. पुढचं आहे मद्य पिऊन कोणत्याही चुकीचं बोलणं. माझं दुःख विसरण्यासाठी, माझ्या चिंता विसरण्यासाठी, माझं टेन्शन विसरण्यासाठी मी पितो, मला काही सवय नाही. पण माझ्या प्रियानं फेस करणं, त्या चिंतेला
प्रॉब्लेमला शोधून काढणं, ती चिंता येशू ख्रिस्तावर टाकून निश्चिंत राहणं, त्याच्या पवित्र आत्म्यानं धुंद होणं, त्याच्या स्तवनात धुंद होणं आणि त्याच्या स्पर्शाचा अनुभव घेऊन तो कसं माझं ओझं काढून टाकतो, माझी चिंता कशी काढून टाकतो, मी त्याच्याकडे कसा आक्रोश करू शकतो. जर तो माझ्यात, मी त्याच्यात, तर मला त्या मद्याची गरज लागत नाही, मला त्या कोणत्याही व्यसनांची गरज नाही. मग सिगारेट असू दे, तंबाखू असू दे, मिसरी असू दे, ही सगळी व्यसनं आम्हाला किक देतात, धुंदी देतात, आम्हाला आमच्या सत्य परिस्थितीचा विसर देतात, काही काळापुरता आम्हाला रिलॅक्स ठेवतात, टेन्शन मधून बाजूला ठेवतात. पुढे अशी परिस्थिती येते की छोटं टेन्शन आम्ही सहन करू शकत नाही, हायपर होतो, लगेच राग येतो, लगेच चिडचिड होते, लगेच कारण आम्ही फेस करू शकत नाही. जे आईच्या गर्भाशयामध्ये आई परमेश्वरानं फेस करण्यासाठी जे पावर दिलं, जे सामर्थ्य दिलेलं आहे, ते या व्यसनांमध्ये आमचं निघून जातं. परमेश्वर आम्हाला परिस्थितीला तोंड द्यायचं, संकटाला सामर्थ्याने परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे तोंड देण्याचं जे सामर्थ्य देतो, ते सामर्थ्य आमचं निघून जातं. आम्ही व्यसन, वाईट गोष्टी, वाईट स्त्रिया, वाईट गाणी, पिक्चर, बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये आम्ही स्वतःला विसरायला, आमची प्रॉब्लेम विसरायला पाहतो. तसं असेल तर आज माघारी वळा, देवाकडे मागा. परमेश्वर शेवटच्या काळात ते लोक असे होतील, त्यासारखा मी होऊ देऊ नकोस. आज मुलं, मुली, छोटे लेकरं, छोटे मुलं, छोट्या मुली, तरुण मुलं, तरुण मुली, स्त्रिया, बायका, सगळेच व्यसनांच्या अधीन झालेले आहेत. फक्त पुरुषच नाही, स्त्रियांनी, पोरींनी, पुरुषांना फक्त नावं ठेवू नका, लक्षात घ्या. स्त्रिया ही व्यसनांच्या अधीन झालेल्या आहेत. दारू पिणाऱ्या नवऱ्याला बोलतात, स्त्री घासताना नाही तुम्हाला किक बसत, बोला बरोबर आहे. सोडा ते देवाचा आत्मा सांगत आहे, तुमचं शरीर देवाला पवित्र यज्ञ म्हणून अर्पण करायला सांगितलेलं आहे. त्याच्यातून बाहेर निघा. कठीण आहे पण करा. देवाकडे सामर्थ्य मागा. परमेश्वर सामर्थ्य देतो. पुढे दिलेलं आहे, सुभक्तीचं स्वरूप दाखवणारे, शेवटच्या काळात सुभक्तीचं स्वरूप दाखवणारे, खूप धार्मिक, खूप पवित्र, मोठ्याने प्रेझेंट वर्शिप करणारे, टाळ्या आनंदात गाऊन प्रेझेंट वर्शिप करणारे, बायबल मनापासून वाचणारे, उपवास महिने उपवास करणारे, लोकांना गोळा करून स्तवन करून प्रार्थना करणारे. करायचं नाही असं नाहीये, केलंच पाहिजे, पण ते बाह्य स्वरूप आम्ही लोकांना दाखवण्यासाठी करतोय का? लोकांना इम्प्रेस करण्यासाठी करतोय का? आम्ही धार्मिक आहे म्हणून लोकांना सांगतो का, दाखवतो का? आमचं कार्य धार्मिकतेच आम्ही प्रचार करत सांगतो का? आम्ही त्याचा गर्व करतो का? त्याची गोष्टी करतो का? त्याचा अवलंबन करतो का? माझ्या प्रियानं देव मान्य करत नाही. शेवटच्या काळामध्ये सुभक्तीचं, मी परमेश्वरात खूप आहे, मी परमेश्वराचं खूप प्रार्थना करते, मी परमेश्वराची खूप प्रार्थना करते, मी परमेश्वरामध्ये खूप मिळवलेली आहे आणि मला परमेश्वराचं खूप ज्ञान आहे, बायबलचं खूप ज्ञान आहे, हे जर मी माझ्या बाह्य स्वरूपाने दाखवत असते तर परमेश्वर मान्य करत नाही. बायबलची वचन धडाधड काढून लोकांना उत्तर देत असेल, हे बा देव असा बोलतो, हे बा बायबलचं वचन असं बोलतं, हे बा बायबलचं वचन तसं बोलतं, दाखवण्यासाठी करू नका.
खऱ्या अर्थानं लोकांचं जीवन बदलवण्यासाठी जर असेल तर तुम्ही उपवास प्रार्थना करून त्या व्यक्तीला एकटं बोलून त्या व्यक्तीसाठी बोला आणि त्या व्यक्तीसाठी प्रार्थना उपवास करा. माझ्या प्रियांनो, आजच्या जगामध्ये सुभक्तीचं मोठे आमचे हे करतो, आम्ही स्तुतीस्तवनाचे सेमिनार भरवतो. पण माझ्या प्रियांनो, तेच आम्ही दार बंद करून तासोन तास स्तवन करतो का? त्या गोष्टी तर आम्ही केल्याच पाहिजे, करायच्या नाही असं नाहीये. प्रेझेंट वर्शिपचे मोठमोठे सेमिनार्स असतील, कॅम्प असतील, आम्ही तिथे जाणार नाही का? जायलाच पाहिजे, केलंच पाहिजे, प्रार्थना आलंच पाहिजे. चर्चमध्ये सगळ्यांनी प्रार्थना केल्याच पाहिजे, कामावर एकत्र येऊन प्रार्थना प्रेझेंट वर्शिप केलीच पाहिजे. पण त्याच्या दुप्पट, त्याच्या 100 पटीने आम्ही एकटं आमच्या घरात करतो का? आम्ही तेवढंच एकटं कुणाला न सांगता उपवास प्रार्थना करतो का? आम्ही एकटंच तसं दुसऱ्यांसाठी, आमच्या शत्रूसाठी, आम्हाला त्रास देणाऱ्यांसाठी एकांतात रडतो का? 4 जणांना, 3 जणांना, 10 जणांना घेऊन आम्ही एकत्र प्रार्थना करतो, पण त्याच्या दुप्पट, त्याच्या 100 पट आम्ही स्वतः घरामध्ये एक पहाटे उठतो का आणि त्याला राळी मारतो का? जर नसेल तर त्या शेवटच्या काळामध्ये सुभक्तीचा अवलंब करणाऱ्या, दिखावा करणाऱ्या लोकांमध्ये मी आहे. लक्षात घ्या प्रियांनो, स्वतःला ओळखा. म्हणून माझं दार बंद करून एकटं प्रेझेंट वर्शिप करणं, एकटं प्रार्थना करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेझेंट वर्शिप करणाऱ्यांसाठी पण बोलत आहे मी. अजूनही आम्हाला प्रेझेंट वर्शिप एकांतात करण्याची खूप गरज आहे. एकांतात वेळ घालवण्याची खूप गरज आहे. जिथे मी जाईल तिथे मी सतत परमेश्वराचं ठेवून राहील, सतत मी प्रेझेंट वर्शिप करेल, तर ते माहिती येऊन त्याचं फळ लोकांना प्राप्त होईल. आणि लोकांना प्रेझेंट वर्शिप मध्ये मी चालवते म्हणजे पवित्र स्थानातून परत पवित्र स्थानात येशू ख्रिस्ताकडे मी त्यांना घेऊन जाते, देवाकडे मी त्यांना नेते. लक्षात घ्या, आवाज महत्वाचा नाही. तुम्ही किती प्रेझेंट वर्शिप मध्ये ज्यावेळेला ते गाणं आम्ही ऐकतो त्यावेळेला आपोआप लोकांचे डोळे बंद होतात. बंद करा म्हणायची गरज लागत नाही आणि आपोआप परमेश्वरामध्ये एक उजी होतात. त्यांचा चेहरा बदलतो, ते दिवशी परमेश्वराचं त्यांच्यावर येतं. कारण ते पवित्र स्थानातून परम पवित्र स्थानात जातात. परमेश्वराच्या सानिध्यात आल्याचा अनुभव तुम्हाला त्याची पावती त्याच्या चेहऱ्यावरून दिसते, आपोआप त्या तेजावरून दिसते. ते सामर्थ्य प्रार्थनेत एवढं तुम्ही जाल, ते सामर्थ्य उतरलेलं तुम्हाला दिसेल. ते थिकनेस, त्या सामर्थ्याचा थिकनेस तुम्हाला जाणवेल. तो जाणवलाच पाहिजे. त्याच्यासाठी मी एकांतात प्रार्थनेत वेळ घालवला पाहिजे. एकांतात एकटं वर्शिप मध्ये मी तास घालवले पाहिजे. पुढे सांगितलेलं आहे, हे असे करणारे लोक, हे असे जे लोक बदलतील ते तुमच्या घरात शिरतील. पुढचं खूप छान सांगितलेलं आहे. नीट लक्ष देऊन परत 2 तिमोथी 3 अध्याय गेल्यावर परत वाचा. असे लोक तुमच्या घरात शिरतील. तुम्ही नाही आता जर तसे, तुम्ही जर त्याच्यामध्ये बदल केलेला आहे, परमेश्वराकडे मागितलेला आहे आणि परमेश्वराला बदलण्यासाठी तुम्ही स्वतःला बदलवलं, परमेश्वराकडून सामर्थ्य मागून त्याच्या आत्म्याच्या द्वारे तुम्ही बदलत आहात, बदलवलं. पण असे लोक तुमच्या घरात शिरतील जे गर्विष्ठ, जे बडाईखोर, जे मद्यपी, जे आईवडिलांना न जुमानणारे, जे चहाडखोर, जे निंदक, जे दुसऱ्यांचं वाईट योजणारे, सुरबुद्धीने पेटलेले, असे लोक तुमच्या घरात म्हणजे तुमच्या जीवनात शिरण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या घरात म्हणजे तुमच्या जीवनात शिरण्याचा प्रयत्न करतील आणि भोळ्या स्त्रियांना, पुरुषांना ते बहकवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्या वाईट मार्गामध्ये नेतील. त्यापासून सावध राहा. त्यांच्यापासून पळ काढा म्हणून सांगते देवाचं वचन. स्पष्ट तिमोथीला सांगतोय पाऊल, पळ काढ, पळ त्यांच्यापासून, लांब पळ, थांबू नको. जे लोक तुम्ही चुकीच्या गोष्टी करत असताना तुम्हाला अजून त्या चुकीच्या गोष्टी करण्यासाठी उद्दीपित करत असतील आणि तुम्हाला अजून सपोर्ट करत असतील, तुमच्याकडे कर बरोबर ते तुम्ही करता ते बरोबर आहे असं जे सपोर्ट करतात, अशा लोकांपासून लांब राहा. ते लोक तुम्हाला नाशाकडे नेत आहेत. सावध राहा, सावध राहा.
लफडबाजी करण्यासाठी, चुकीच्या गोष्टी करण्यासाठी सासूला त्रास. हो, तुझी सासू आहेच तशी, तिला उत्तर दे चांगलं. लांब पळा अशा स्त्रीपासून, लांब पळा अशा लोकांपासून. मग ती तुमची आई का असेल ना, तुमची आई जर तुमच्या नवऱ्याबद्दल तुम्हाला जर वाईट शिकवत असेल, कोण करू नका. आईसाठी गुडघ्यावर जा, प्रार्थना करा. तुमच्याच आईसाठी गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करा. प्रियांका, गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करा. तुम्ही जर तशी आई असाल की तुमच्या मुलीला तिच्या नवऱ्याबद्दल वाईट जर शिकवत असाल, तर जा गुडघ्यावर, तेव्हा मला बदलव. कारण अशा गुणांचे लोक तुमच्या घरात, म्हणजे तुमच्या जीवनात येऊन तुम्हाला त्याकडे नेतील. मद्यपानाकडे नेणारे मित्र असतील, मैत्रिणी असतील, पळा त्यांच्यापासून, लांब पळा. देव म्हणतो, परमेश्वर सांगतो, देवाचा आत्मा सांगतो, जर वाईट संबंध, अनैतिक संबंध ठेवण्यासाठी फोटोग्राफी, घाणेरड्या गोष्टी मोबाईल मध्ये तुम्हाला दाखवत असतील तुमच्या मित्र, तुमच्या मैत्रिणी, तुमचे लोक, तर त्या लोकांपासून लांब पळा, लांब पळा. देवाचा आत्मा सांगत आहे. आणि त्यांच्यासाठी त्यांना दोषी ठरवू नका, त्यांची बदनामी करू नका, तर त्यांच्यासाठी गुप्तपणे प्रार्थना करा. प्रार्थना करा, गुडघ्यावर उपवास करा आणि प्रार्थना करा. कारण उपवासाने प्रार्थना परिस्थिती बदलते, मनुष्य बदलते, समय बदलते आणि आम्हाला बदलते. उपवासाने प्रार्थना अशक्य गोष्टी शक्य होतात. परमेश्वर म्हणतो त्यांना दोष देऊ नका, तर त्यांच्यासाठी उपवासाने प्रार्थना करा, गुडघ्यावर जा आणि अशा लोकांपासून लांब राहा. पण प्रार्थना करणं त्यांच्यासाठी सोडू नका, त्यांचा न्याय करू नका. न्याय करायचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. त्यांच्याबद्दल लोकांना जाऊन सांगू नका, ते असं करतात, ते तसं करतात. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, गुडघ्यावर येऊन. तुम्हाला दाखवले, तुम्हीच प्रार्थना करा, दुसऱ्यांना सांगू नका प्रार्थना करायला. ती निंदा होते. आज ह्या काळामध्ये, ह्या शेवटच्या काळामध्ये माझी भूमिका काय आहे? लोक असे होत असताना मी असं होऊ नये म्हणून मी परमेश्वराच्या सानिध्यात राहते. प्रेज द लॉर्ड, प्रार्थना आणि देवाचं वचन सतत आणि सतत मी वाचलं पाहिजे. तो माझ्यामध्ये, मी त्याच्यामध्ये. परत एकदा योहान 15, तो शब्द तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहिलं तरच फळ देईल. येशू ख्रिस्त माझ्यामध्ये राहत असेल आणि मी त्याच्यामध्ये राहत, जीवन वचन माझ्यामध्ये राहत असेल, तर मी ह्या गोष्टीपासून लांब राहील. कारण त्याचं वचन आम्हाला शुद्ध करतं, त्याचं वचन आम्हाला बदलवतं, त्याचं वचन आमच्या जीवनात अद्भुत गोष्टी करतं, त्याचं वचन आमचे सगळ्या चेन ब्रेक करतं. सैतानाच्या सगळ्या चेन, सैतानाची बंधन आमच्या जीवनात काढून टाकतं. पुढचं म्हणजे स्तवन. आम्ही जेव्हा स्तवन करतो त्यावेळेला आमची सगळी दुर्बलता, आमच्या सगळ्या घाण गोष्टी निघून जातात आणि आम्ही अशा लोकांपासून लांब पळतो. स्तवनात परमेश्वराचं सामर्थ्य आहे. आई बापाला न मानणारे, लोकांची निंदा करणारे, देशाला नावं ठेवणारे, नेत्यांना नावं ठेवणारे, प्रार्थना करा त्या लोकांना साठी. नावं ठेवू नका. देव तुम्हाला दाखवतो ना, जा गुडघ्यावर करा उपवास प्रार्थना. कारण तुम्हाला तो कळवा येतो, तुमच्या अंतःकरणात ती आग पेटलेली, तुम्हाला ते जास्त वाईट वाटलेलं आहे, तुम्ही जास्त झाले, मग देव तुम्हाला ओझं देतो त्या व्यक्तीचं, तुमच्या समोर ते आनंद देतो त्या व्यक्तीचं. मग जा ना गुडघ्यावर. त्या लोकांना नावं ठेवू नका, नावं ठेवू नका. मी एका व्यक्ती सत्य बोलत होते, तुमचे मित्र, मला भीती वाटते, चांगले नाही मित्र. मी ज्यावेळेला पहाटे उठले प्रार्थना करत होते, देवाचा आत्मा मला म्हटलं, तू कोण? त्यांना दोषी ठरवणार. तू कोण? ते त्यांच्या आईचे पुत्र आहे, ते त्यांच्या बायकोचे पती आहे, ते त्यांच्या लेकरांचे बाप आहे आणि ते माझी लेकरं, मी त्यांच्यावर प्रेम करतो. तुला जर त्यांची भीती वाटते, तुला जर त्यांच्या दोष दिसला तर गुडघ्यावर जा आणि प्रार्थना कर, कारण मी त्यांच्यावर प्रेम करतो. कर उपवास आणि कर प्रार्थना. परमेश्वर प्रार्थनेने समय बदलतो, परिस्थिती बदलतो, व्यक्ती बदलतो. कुणालाच नाव ठेवण्याचा अधिकार कोणत्याच व्यक्तीला नाही, कोणत्याच व्यक्तीला नाही. किती देवाचं कार्य करू दे, कुणालाच अधिकार नाही कुणाला नाव ठेवण्याचा. कारण कोणीच परिपूर्ण नाही, आम्ही कोणीही परिपूर्ण नाही. देवाचा आत्मा सांगतो प्रियांनो, मी नाही सांगत नाही. ज्यावेळेला आम्हाला कोणत्या व्यक्तीची भीती वाटते, राग येतो, चिड येते,
आम्ही गुढीगावर जाणं अत्यंत गरजेचं आहे. कठीण आहे, मला भयंकर कठीण आहे. कडक स्वभाव आहे माझा, मला नाही होत सर. देव नाही मान्य करत. आम्ही पण हा गर्व आहे देव म्हणतो, हा अहमपणा आहे देव म्हणतो. स्पष्ट देव माझी काढणी करतो स्पष्टपणे, आणि मला ते मान्य करणं गरजेचं आहे. चर्चा समोर सांगते, मी मान्य करते, मी मान्य करते. देवाचं वचन शुद्ध आहे, दुधारी तलवार आहे, ते वेधून जाणार आणि जीवन देणारं वचन आहे. त्या अशुद्ध गोष्टी नष्ट करणारं वचन आहे, ते सामर्थ्यशाली वचन आहे, ते आमचं जीवन बदलवणारं वचन आहे प्रियांनो. आणि ते वचन आज तुमच्याकडे आलेलं आहे आणि तुमची भेट ते घेत आहे. तुम्हाला बदलावंच लागणार आहे, कारण देवाचं वचन इथं सांगत आहे, माझं वचन कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे येणार नाही. यशा 55 दिसत माझ्या प्रियांनो, शेवटच्या काळात परमेश्वराच्या सानिध्यात राहा, सतत आणि सतत वचनामध्ये राहा, त्याची वचन ऐका, सतत आणि सतत. कंटाळा करू नका, निरंतर प्रार्थना करा म्हटलंय. चालता बोलता उठता लोकांसाठी प्रार्थना करा, स्वतःसाठी प्रार्थना करा, कारण आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत. चुकीच्या गोष्टी बोलणाऱ्या लोकांपासून लांब राहा, त्यांना तुच्छ लेखू नका, त्यांच्यासाठी गुढीगावर जा. थोडासा न्याय करू नका, आई वडिलांचा अपमान करू नका. होत असेल परमेश्वराकडे धाव घ्या आणि परमेश्वराकडे मागा. आपल्याला आईला शाश्वत म्हणण्याचा अधिकार नाही, कधी विसरू नका, कधीच विसरू नका. करत असाल क्षमा मागा, केलं असेल क्षमा मागा, कंडेम करू नका, दोषी ठरू नका स्वतःला. सैतान तुमच्या चुकीच्या तुमच्याकडून घडलेल्या गोष्टी तुम्हाला सारखा दाखवून तुम्हाला कंडेम करतो, तुम्हाला दोष दाखवून दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतो, ते पण होऊ देऊ नका. कारण ज्याला आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारतो त्याला तो आमच्यामध्ये येतो, त्याची धार्मिकता आम्हाला प्राप्त होते. आम्हाला दोषी ठरवण्याचा अधिकार कुणाचा नाही, आमचा स्वतःचा पण नाही. जर आम्ही फोटोग्राफी खाण्याच्या व्हिडिओज पाहत असू तर लगेच स्वतःला दोषी ठरू नका. देवाकडे पाप कबूल करा, सोडून द्या, परत आठवू नका, परत आठवू नका, परत म्हणू नका मी असं करत होतो, मी असं पाहिलं तर मी ह्या गोष्टी करत होतो. सोडून दिलं, संपलं. पीत होतो, वागी चुकल्या लावत होतो, भांडण लावत होतो, सोडून द्या, परत करू नका. मुलीला वाईट नवऱ्याबद्दल शिकवत असेल, सोडून द्या, परत करू नका, आठवू नका. जुन्या गोष्टींची आठवण करू नकोस, यशा 43 मध्ये सांगितलं. जुन्या गोष्टींची आठवण करणं पाप आहे. जर मी क्षमा मागितलेली आहे आणि म्हणजे ती टाकून दिलेली आहे तर ती सापडेच्या रक्ताने धुतलेली आहे, परत ते आठवू नका. तुमचं तारण झालं आहे का? हो झालं आहे असं म्हणा. कारण ज्यावेळेला आम्ही येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो त्यावेळेला तो आमच्या अंतःकरणात येतो. तो आम्हाला सोडत नाही, टाकत नाही, कधीच नाही, कधीच नाही. आमच्याकडून किती चुका घडल्या तरी तो आमचा हात सोडत नाही, तो आम्हाला सोडून जात नाही. फक्त आम्हाला आम्ही केलेल्या चुकांची जाणीव करून देतो आणि लगेच पश्चाताप करायला लावतो. त्याला धार्मिकता म्हणतात. त्या क्षणाला जाणीव होते. उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. डुक्कर आणि कोकरू जर घेतलं, चिखलात सोडलं, डुक्कर त्या चिखलात लोळत राहील, कोकरू झटकत झटकत डाय डाय करत मालकाकडे गेलं, मला स्वच्छ कर म्हणून त्याच्या अवतीभोवती त्याच्या पायाला त्याच्या कपड्याला त्याला अंग घासण्याचा प्रयत्न करून झटकत राहील. ते चिखल त्याच्यात राहणार नाही. तसा धार्मिक असतं. लक्षात घ्या, दोष देत बसू नका, स्वतःला दोष आठवत बसू नका. केलं त्याची क्षमा मागून पुढे लगेच निघून जा. परमेश्वराच्या संगती पुढे चालत राहा. या गोष्टी करणार नाही आणि कुणाला करून देणार नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना करेल म्हणून मध्यस्थीच्या खोऱ्यात उभं राहा. मी स्वतः पवित्र होईल. पवित्र यज्ञ माझं शरीर, माझं जीवन पवित्र यज्ञ म्हणून मी परमेश्वराला अर्पण करेल. रोमकरास पत्र 12 घरी गेल्यावर वाचा. यज्ञ म्हणून मी स्वतःला अर्पण करेल. त्याच्या लोकांच्या सहवासात राहील. जिथे दोन्ही किंवा तिघे एकत्र येतात त्या ठिकाणी परमेश्वराचा आत्मा असतो, तो उतरून येतो. मग मी लोकांच्या मध्ये, देवाच्या लोकांमध्ये धर्मनिंदकांमध्ये नाही, चुकीच्या गोष्टी करणाऱ्या लोकांमध्ये नाही. पहिले मला तिथं आनंद मिळवते. मी
जाणार नाही त्यांच्या. मी लोकांच्या देवाच्या लोकांकडे मग किती जण तुकडे असू दे, क्षणाला चुका करणारे असू दे, नो प्रॉब्लेम. मी त्यांच्यामध्ये वेळ घालणार आणि परमेश्वराचं स्तवन करेल आणि धन्यवाद करेल. लोकांच्या संगतीत, देवाच्या लोकांच्या संगतीत मी वेळ घालतो आणि त्याचा धन्यवाद करेल. त्याच्या वचनामध्ये मी वेळ घालेल. शेवटच्या काळामध्ये स्तवन करेल आणि निरंतर लोकांसाठी प्रार्थना आणि मध्यस्थी करेल. माझं जीवन आज मी देवाला पवित्र यज्ञ म्हणून अर्पण करत आहे. माझं शरीर, आत्मा, जीव आणि प्राण मी देवाला यज्ञ म्हणून आज अर्पण करत आहे. गुडघ्यावर येऊया, आपल्या हात वरती करूया आणि परमेश्वराला म्हणून द्या, परमेश्वरा मला पवित्र कर. हाक मारा त्या देवाला शिरस्ताना. होरीला शनिंदरा ओरी खराबा शनिंदरा. डोळे बंद करा, हात वरती करा. पवित्र मुझे बना प्रभु, शुद्ध मुझे कर दे तू. पवित्र मुझे बना दे तू, शुद्ध मुझे कर दे प्रभु, ताकि तेरे जैसा दिखूं.
Jesus.